आम्ही बऱ्याच विचारांती मराठी नववर्षाची स्वागत यात्रा काढण्याचा प्रयत्न केला किंवा म्हणजे मला वाटतं एक 200-300 लोक गोळा होणं, पाडव्याच्या दिवशी घरचे सगळे कार्यक्रम सोडून, राजकीय पक्षांची आमंत्रणं सोडून सकाळी 6-7 वाजता इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मराठी माणूस थोड्या थोड्या संख्येने का होईना जागा होतोय असा याचा पुरावा आहे. आणि आम्हाला आनंद आहे की हे करण्यामध्ये आम्हाला अनेकांची मदत झाली. शेट्टी साहेब कोल्हापूरला जाणार होते, ते थांबले. प्राजक्ता पुण्यावरनं आली, इतरही सगळी मंडळी आली. आम्ही प्रयत्न असा करतोय की मराठी माणसांचे काही प्रश्न समोर घ्यावेत. मराठी शाळा, मराठी माणसांचा रोजगार आणि मराठी माणसांचं घर, या सगळ्या बाबतीमध्ये आज काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. ते सगळं आपल्या फलकांवरनं तुम्हाला दिसेल. आपण 4 किलोमीटर चालणार आहोत आणि 4 किलोमीटर चालल्यावर जर आपल्याला फार ऊन नाहीये मुंबईत, त्यामुळे उष्माघाताच्या धक्क्याने आपल्यातलं कोणी मरण्याची काही शक्यता नाहीये. पण 107 लोक असे होते की जे मेले आणि ज्यांना महाराष्ट्र पाहता आला नाही, पण त्यांची नावं त्या हुतात्म्या स्मारकाच्या तिथल्या फलकाखाली आहेत. आणि फार कमी लोकांना कोणामुळे हे मुंबई शहर आपल्याला मिळालं याची माहिती आहे. त्या मानाने आपण फार बरे लोक आहोत की आपण एका चांगल्या संसाधनं असलेल्या राज्याचे लाभार्थी आहोत. आणि या संसाधनं असलेल्या राज्यामध्ये जर आपल्या मनाची भूमी जर ओसाड असेल तर आपण पुढच्या पिढ्यांना बरा महाराष्ट्र देऊ शकणार नाही. म्हणून हे मराठी नववर्ष आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न होता की हे हिंदू नववर्ष आहे का मराठी नववर्ष आहे. तर हे मराठी नववर्ष आहे, हे रिक्लेम करायचं वर्ष आहे. हे हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनाला विरोध करणारं, महाराष्ट्र धर्माची मांडणी करणाऱ्या नव्या वर्षाची सुरुवात करण्याची ही प्रक्रिया आहे. हे सगळं आपण सर्व धर्मीय मराठी माणसांच्यासाठी करतोय, सर्व जातीय मराठी माणसांच्यासाठी करतोय. आज इथं 200-300 लोक आहेत. आम्हाला आनंद वाटतो की गेले महिनाभर आमच्या लोकांनी जे कष्ट केले आणि आम्ही जे नेहमीचे चेहरे होतो त्याच्यापेक्षा खूप नवी माणसं गेल्या महिन्याभरामध्ये या कामात आली. अनेक स्त्रिया अशा की ज्यांनी घरची त्यांची कामं मागे ठेवली, अनेक पुरुष त्यांची इतर कामं करून आले. आम्हाला आनंद आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण सहभागी होऊया. तिथे आपण कामगार मैदानात पोहोचू, त्यावेळेला जो काही थोडा वेळ उपलब्ध असेल त्यावेळेला मी बोलीन. आता आनंद तुम्हाला हा सगळा रूट, हा सगळा जो मार्ग आहे त्याच्याबद्दल सांगेन. आपण सगळ्यांनी या 4 किलोमीटर मध्येच नव्हे तर पुढच्या पाडव्यापर्यंत आणि त्या पुढच्या पाडव्यापर्यंतही मराठीपणाची ऊर्जा टिकवून ठेवली पाहिजे. कारण आपला शत्रू फार जवळ आहे आपल्या, आणि तो आपल्या बोकांडी बसण्याची शक्यता आहे आणि तो गिळंकृत करण्याची शक्यता आहे. अशा पाशवी बहुमताच्या शत्रूच्या विरुद्ध लढणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. काही लोकांना त्याग करावा लागतो, काही लोकांना अधिक करावा लागतो. त्यावेळेला केवळ व्हॉट्सअपवर थम्सअप करू नका एवढीच विनंती आहे तुम्हाला. आज तुम्ही 200च्या संख्येने आलात, उद्या 2000च्या या, परवा 20,000च्या या. कारण रस्त्यावरचे 200 लोक व्हॉट्सअपवरच्या 2 लाख लोकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. आपण एकत्र काम करूया. जय मराठी, जय महाराष्ट्र.